So we are learning this, that, these, those, there is and there are. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण these प्रॅक्टिस केली, that ची प्रॅक्टिस केली आहे. इन द सेम वे आपण these ची पण प्रॅक्टिस केलेली आहे. आता these कुठे वापरायचं असतं आपल्याला? ज्यावेळेस जवळ आहे, अनेक आहे असं बोलायला आपण these वापरत असतो. फॉर एक्झाम्पल दिस इज अ चॉक, these आर चॉक्स. मी चॉक फेकून दिला, दॅट इज अ चॉक. आणि दोन्ही चॉक्स मी जर फेकून दिले, तिथे दोन चॉक्स आहेत, दोज आर चॉक्स. पण चॉक्स कुठे गेले? लांब गेले. तो फॅन आहे, दॅट इज अ फॅन. तोच फॅन या ठिकाणी असला असता, दिस इज अ फॅन. आणि ते फॅन्स आहेत, दोज आर फॅन्स. लांब अनेक आहे तर तुम्ही दोज वापरा, जवळ अनेक आहे तर दीज वापरा. दोज आर पेन्स, ते पेन्स आहेत. दोज आर चॉक्स, ते खडू आहेत. पण प्रॅक्टिस करायची आहे. मी कशी करणार आहे? काहीच करू नका, फक्त कल्पना करा, लांब अनेक आहे. दोज आर पेन्स, ते पेन्स आहेत. मगाशी प्रॅक्टिस केली होती, दीज आर पेन्स. पेन्स कुठे होते? जवळ होते. आता प्रॅक्टिस करताना लांब पेन्स आहेत, दोज आर माय पेन्स, ते माझे पेन्स आहेत. ते आपले पेन्स आहेत, कसं बोलणार? दोज आर आवर पेन्स. ते तुझे पेन्स आहेत, दोज आर. ते तिचे पेन्स आहेत, दोज आर हर पेन्स. ते रामचे पेन्स आहेत, दोज आर राम्स पेन्स. ते श्यामचे पेन्स आहेत, दोज आर श्याम्स पेन्स. ते माझे कुत्रे आहेत, दोज आर माय डॉग्स. त्या माझ्या बायका आहेत, दोज आर माय वायूज. आणि ती माझी बायको आहे, दॅट इज माय वाईफ. लांब येणारे, लांब एक असताना दॅट, लांब अनेक असताना दोज. जवळ एक बायको आहे, दिस इज माय. आणि जवळ दोन बायका उभ्या आहेत, दीज आर माय वायूज. त्या माझ्या मांजरी आहेत, दोज आर माय कॅट्स. त्या त्याच्या मांजरी आहेत, दोज आर हिज कॅट्स. पण लांब आहे, अनेक आहे. आणि ती त्याची मांजर आहे, दॅट इज हिज कॅट. ते माझे पेन्स नाही आहेत, दोज आर नॉट माय पेन्स. ते काही पेन्स नाही आहेत, दोज आर नॉट पेन्स. ते काय आपले पेन्स नाही आहेत, दोज आर नॉट अवर पेन्स. ते तुझे पेन्स नाहीत बरं का रे, दोज आर नॉट युअर पेन्स. जाताना ठेवून जा. दोज आर नॉट युअर मोबाईल्स, ते तुझे मोबाईल्स नाही आहेत. दोज आर नॉट युअर बॅग्स, त्या काही तुझ्या बॅग्स नाही आहेत. जाताना ठेवून जा. ओके. त्या तिच्या बॅग्स आहेत, दोज आर हर बॅग्स, पण लांब आहे. इन द सेम वे याचा व्हर्बल क्वेश्चन, आर दीज पेन्स. हे पेन्स आहेत का? मलाच कळत नाही. आर दीज युअर पेन्स, हे तुझे पेन्स आहेत का? आर दीज माय पेन्स, हे माझे पेन्स आहेत का? जवळ आहे. हेच पेन्स मी फेकून दिले, ते तुझे पेन्स आहेत का? आर दीज युअर पेन्स. ते तिचे पेन्स आहेत का? आर दीज हर पेन्स. ते रामचे पेन्स आहेत का? आर दीज राम्स पेन्स. हे श्यामचे पेन्स आहेत का? त्या तुझ्या बायका आहेत का? आर दीज युअर वायूज. हे त्या तुझ्या मांजरी आहेत का? आर दीज युअर कॅट्स. त्या माझ्या मांजरी आहेत, दोज आर माय कॅट्स. त्या माझ्या मांजरी नाही आहेत, दोज आर नॉट माय कॅट्स. त्या तुझ्या बिल्डिंग्स आहेत का? आर दोज युअर बिल्डिंग्स. त्या तिच्या बिल्डिंग्स आहेत, दोज आर हर बिल्डिंग्स. त्या त्याच्या बिल्डिंग्स नाही आहेत, दोज आर नॉट हिज बिल्डिंग्स. याचा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन कसा तयार करणार? सोपा आहे बघा. दीजच्या ऐवजी मी घेणार दोज. आर दोज नॉट पेन्स, ते काही पेन्स नाही आहेत का? आर दोज नॉट युअर पेन्स, ते काही तुझे पेन्स नाही आहेत का? किंवा आरंट दोज युअर पेन्स, हे ते तुझे पेन्स नाही आहेत का? बघा या ठिकाणी मी काय बोललो? आरंट दोज. म्हणजे या ठिकाणी जशी आपण पाठीमागे प्रॅक्टिस केली होती, इन द सेम वे आरंट दोज युअर पेन्स, ते तुझे पेन्स नाही आहेत का? आरंट दोज माय पेन्स, हे ते माझे पेन्स नाही आहेत का? आरंट दोज माय सन्स, ते माझे मुलं नाही आहेत का? आरंट दोज हिज पेन्स, त्याचे पेन्स नाही आहेत का? ते श्यामचे पेन्स नाही आहेत का? आरंट दोज श्याम्स पेन्स. त्या माझ्या बहिणी नाही आहेत का? आरंट दोज माय सिस्टर्स. त्या तिच्या बहिणी नाही आहेत का? आरंट दोज हर सिस्टर्स. त्या गीताच्या बहिणी नाही आहेत का? आरंट दोज गीता सिस्टर्स. आणि त्या गीताच्या बहिणी आहेत का? आर दोज गीता सिस्टर्स. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? दोज. इन द सेम वे व्हाय आर दीज पेन्स, हे पेन्स का बरं आहेत जवळ असताना? व्हाय आर दीज चॉक्स, हे खडू का बरं आहे? ही प्रॅक्टिस आपण केलेली आहे. पण या ठिकाणी जर मी दोज बोललो, व्हाय आर दोज पेन्स, ते पेन्स का बरं आहेत? कारण ते लांब गेले. व्हाय आर दोज युअर पेन्स, हे ते तुझे पेन्स का बरं आहेत? व्हाय आर दोज माय पेन्स, ते माझे पेन्स का बरं आहेत? व्हाय आर दोज हिज पेन्स, ते त्याचे पेन्स का बरं आहेत? ते लांब आहे. जवळ असताना व्हाय आर दीज माय पेन्स, हे माझे पेन्स का बरं आहे? लांब असताना व्हाय आर दोज हिज पेन्स, ते त्याचे पेन्स का बरं आहेत? व्हाय आर दोज युअर फ्रेंड्स, ते तुझे मित्र का बरं आहे?
आणि जवळ असताना वाय आर दीज युअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी प्रॅक्टिस कशी करायची? वाय आर दोज माय पेन्स, वाय आर दोज आवर पेन्स. समजतंय? त्यानंतर विच पेन्स आर दोज, कोणते पेन्स ते आहेत. विच पेन्स आर दोज अँड हुज पेन्स आर दोज, ते कोणाचे पेन्स आहे. आता या ठिकाणी तुम्ही हाऊ मेनी हा प्रश्न लिहू शकता. हाऊ मेनी पेन्स आर दोज, ते किती पेन्स आहेत. हाऊ मेनी पेन्स आर दीज, जवळ असताना हे किती पेन्स आहेत हे मी फेकून दिले. हाऊ मेनी पेन्स आर दोज. हाऊ मेनी डॉग्स आर दोज, ते किती कुत्रे आहेत. हाऊ मेनी गर्ल्स आर दोज, त्या किती मुली आहेत. मग या ठिकाणी अशी प्रॅक्टिस करायची, पण हाऊ मेनी पेन्स आर दीज माय पेन्स अशी प्रॅक्टिस करायची नाही. याचा निगेटिव्ह डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन तुम्ही असं करू शकता. वाय आरंट दीज पेन्स, हे स्ट्रक्चर आपण अभ्यासलेलं आहे. दीजच्या ऐवजी तुम्ही काय बोलणार, दोज. लांब गेलं ना. वाय आरंट दोज पेन्स, ते पेन्स का बरं नाही आहेत. वाय आरंट दोज आवर पेन्स, ते आपले पेन्स का बरं नाही आहेत. वाय आरंट दोज युअर पेन्स, ते तुझे पेन्स का बरं नाही आहेत. पण मी जर फक्त ही प्रॅक्टिस जर सोडून दिली, विच पेन्स आरंट दोज, कोणते पेन्स ते नाहीत. ऐकायला योग्य वाटत नाही. हुज पेन्स आरंट दोज, ते कोणाचे पेन्स नाहीत. हाऊ मेनी पेन्स आरंट दोज, ते किती पेन्स नाहीत. अशा पण रचना होऊ शकतात. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला काय करायचं, फक्त एक प्रॅक्टिस करताना लक्षात ठेवायचं, लांब अनेक आहे, त्याचे 6 स्ट्रक्चर्स होऊ शकतात. तुम्ही फक्त एकदा दोनदा मोठ्यानं वाचा. पेनच्या ऐवजी तुम्ही मोबाईल्स घ्या, परंतु अनेक वस्तूंनी नावून घ्या. नोटबुक नका बोलू, नोटबुक्स बोला. एक वही हातात घ्या, दिस इज अ नोटबुक. 2 वह्या हातात घ्या, दीज आर नोटबुक्स. एक वही दूर ठेवा, दॅट इज अ नोटबुक. 2 वह्या दूर ठेवा, दोज आर नोटबुक्स. मग लगेच तुम्ही स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करू शकता. त्या माझ्या नोटबुक्स आहेत, दोज आर माय नोटबुक्स. त्या माझ्या नोटबुक्स नाहीत, दोज आर नॉट माय नोटबुक्स. त्या माझ्या नोटबुक्स आहेत का, आर दोज माय नोटबुक्स. त्या किती नोटबुक्स आहेत, हाऊ मेनी नोटबुक्स आर दोज. आणि त्या किती नोटबुक्स नाहीत, हाऊ मेनी नोटबुक्स आरंट दोज. मग ह्या रचना तुम्हाला चटकन तयार करता येणार आहे. म्हणून या स्ट्रक्चरची तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे.